नमस्कार, पारिजात किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत. तर आज आपण नेहमीपेक्षा थोड्याशा वेगळ्या पद्धतीने वांगा बटाट्याची रस्सा भाजी कशी बनवायची ते बघणार आहोत. वांगा बटाट्याची ही रस्सा भाजी चवीला तर अप्रतिम असतेच, शिवाय पद्धत अगदी साधी सोपी असल्याने एकदा ट्राय करून बघायला हरकत नाही. तर अशी ही थोड्याशा वेगळ्या पद्धतीची, वेगळ्या चवीची, चमचमीत अशी वांगा बटाट्याची रस्सा भाजी गरमागरम भाकरी, पोळी, चपाती किंवा वाफाळता भात कशाही सोबत एन्जॉय करू शकता. चला तर मग पाहूयात या रस्सेदार वांगा बटाटा भाजीची एक वेगळी पद्धत. तर ही वांगा बटाटा बनवण्यासाठी इथे मी 3 मध्यम आकाराची वांगी आणि 2 बटाटे घेतले. वांग्याचे वेगवेगळे प्रकार आहेत, त्यापैकी कुठलाही वांग तुम्ही या भाजीसाठी घेऊ शकता. तर इथे मी अशी ही जांभळ्या रंगाची काटेरी वांगी घेतलीत. वांगी घेताना ती ताजी असावी. तसंच 2 मध्यम आकाराचे बटाटे या भाजीसाठी मी घेतलेले आहे. आपण वांगी कट करून घेऊ. तर वांग्याचा देठ काढून घेऊन मधोमध 2 भाग करून त्याच्या अशा चौकोनी फोडी मी करून घेत आहे. तुम्ही तुम्हाला हव्या त्या आकाराच्या फोडी करून घेऊ शकता. वांग कट करून घेतल्यानंतर लगेचच ते पाण्यात टाकावं, म्हणजे ते काळं पडणार नाही. तर अशा प्रकारे 3ही वांग्यांच्या फोडी मी करून घेतलेल्या आहेत. आता आपण बटाटा कट करून घेऊ. तर इथे मी बटाट्याचा साल काढून घेत आहे. तुम्ही साल ठेवायची असल्यास ती सालसुद्धा ठेवू शकता. ते साल काढून घेतल्यानंतर आपल्याला हव्या त्या आकाराच्या फोडी या ठिकाणी आपण करून घ्यायच्यात. तर इथे मी बटाट्याच्यासुद्धा वांग्याप्रमाणेच फोडी करून घेत आहे. बटाटा कट करून घेतल्यानंतर त्याच्या फोडीसुद्धा आपल्याला पाण्यामध्ये ठेवून घ्यायच्यात, म्हणजे तो सुद्धा काळा पडणार नाही. वांगा बटाटा कट करून घेतल्यानंतर आपण एका मिक्सिंग बाउलमध्ये 2 ते 3 टेबलस्पून दही घ्यायचे. दही शक्यतो ताजं असावं. आता दह्यामध्ये घालूयात अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा धणेपूड, अर्धा चमचा जिरेपूड आणि अर्धा चमचा कुटून घेतलेली बडीशेप किंवा बडीशेपची पूड देखील तुम्ही यामध्ये वापरू शकता. आता दह्यामध्ये सगळे पावडर मसाले एकजीव करून घ्यायचे आणि हे दही मसाल्याचं मिश्रण आपण बाजूला ठेवून द्यायचं. याचा वापर आपण पुढे करणार आहोत. दही जर का अगदीच घट्ट असेल तर तुम्ही यामध्ये 1 ते 2 चमचे पाणीसुद्धा मिसळू शकता, जेणेकरून याची पेस्ट तयार होईल. आता एका कढईमध्ये घेऊया 2 ते 3 टेबलस्पून तेल. आता घेतलेलं तेल चांगलं गरम झालं की यामध्ये आपण घालूयात हिंग. हिंग घालून घेतल्यानंतर लगेचच आपण वांगा बटाट्याच्या फोडी यामध्ये घालून घेऊयात आणि गॅसची फ्लेम हाय ठेवून आपण 2 ते 3 मिनटं वांगा बटाटा तेलामध्ये परतून घेणार आहोत. वांगा बटाटा परतताना वांगा बटाट्याच्या चवीचं मीठ इथे मी घातलेलं आहे. आता 2 ते 3 मिनटं वांगा बटाटा हाय फ्लेमवर परतून घेतल्यानंतर याचा हलकासा रंग बदलला आहे, सोनेरीसर रंग यायला लागला आहे. आता आपण यांना काढून घेऊ. वांगा बटाटा परतून घेतल्यानंतर आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 मोठ्या आकाराचे कांदे अशा प्रकारे तुकडे करून घेतलेत. त्यामध्येच अर्धा ते पाऊण इंच आल्याचे अशा प्रकारे तुकडे करून घातले, म्हणजे ते सहज वाटले जातील. सोबतच घातल्यात 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या आणि 2 हिरव्या मिरच्या तुकडे करून घातल्यात. मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. आता याची मिक्सरमधून पेस्ट करून घेऊ. तर हे पहा, इथे आपलं वाटण तयार झालेलं आहे. फाईन अशी आपण पेस्ट करून घेतलेली आहे. आता वांगा बटाटा परतून घेतलेल्या कढईमध्येच घेऊयात 2 ते 3 टेबलस्पून तेल. तेल चांगलं गरम झालं की यामध्ये घालूयात 1 छोटा चमचा जिरं. जिरं छान फुलू द्यायचं आहे. जिरं फुललं की यामध्ये घालायचं आहे तयार करून घेतलेलं कांद्याचं वाटण. आता हे वाटण आपल्याला साधारण 4 ते 5 मिनटं चांगलं असं परतून घ्यायचं आहे, वाटणाला छान असा गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत, जेणेकरून कांदा आलं लसणाचा कच्चेपणासुद्धा निघून जाईल. तर हे बघा, वाटण सतत परतून घेतल्यानंतर 4 ते 5 मिनटानंतर रंगसुद्धा वाटणाचा बदलला आहे. छान असा सोनेरी रंग आला आहे. तसंच चांगलं परतलं गेलं आहे, कच्चेपणा निघून गेला आहे. आता यामध्ये घालूयात दही आणि मसाल्यांची पेस्ट जी आपण आधीच बनवून ठेवली होती. आता 2 ते 3 मिनटं ही दही मसाल्यांची पेस्ट तेलामध्ये चांगली परतून घेऊ, म्हणजे दही मसाले तेलामध्ये चांगले फ्लेवर सोडतील आणि भाजीला खूप छान अशी चव येईल. तेलामध्ये जेव्हा आपण डायरेक्ट मसाले टाकतो तेव्हा ती जळण्याची शक्यता असते, पण असं केल्याने आपल्या मसाल्यांचा रंगसुद्धा
खुलून येण्यास मदत होते आणि जळण्याची सुद्धा शक्यता कमी होते. यामध्ये आता मी 1 चमचाभर पाणी टाकलं आणि आता ही पेस्ट चांगली 2 ते 3 मिनटं परतून घेऊ. गॅसची फ्लेम यावेळी लो असावी. तर तुम्ही बघू शकता 2 ते 3 मिनटं छान असं लो फ्लेमवर परतून घेतल्यानंतर हा मसाला मस्त असं तेल सोडू लागला आहे, छान परतला गेला आहे. यावेळी आपण यामध्ये घालूया टोमॅटोची प्युरे. तर इथे मी 2 टोमॅटो मिक्सरला फिरून त्याची प्युरे करून घेतली आणि ती यामध्ये आता घातलेली आहे. तर आता ही टोमॅटोची पेस्टसुद्धा आपल्याला छान अशी 3 ते 4 मिनटं परतून घ्यायची आहे, जेणेकरून टोमॅटो चांगला शिजला जाईल. आता टोमॅटो लवकर शिजला जावा म्हणून इथे मी थोडंसं मीठ घालते. लक्षात असू द्या, आपण वांगा बटाटा परततानासुद्धा मीठ घातलेलं होतं, त्या अंदाजाने मीठ घालायचं. मीठ घालून मस्त अशी ही टोमॅटोची प्युरे परतून घेऊ. आता 2 मिनटं चांगली परतून घेतल्यानंतर आपण यावर झाकण ठेवायचं आहे आणि झाकण ठेवून याला 2 मिनटं शिजू द्यायचं आहे. तर 2 मिनटं झाकण ठेवून शिजवून घेतल्यानंतर पहा, इथे आपली टोमॅटोची प्युरीसुद्धा मस्त अशी शिजली गेली आहे. छान तेल सुटलं आहे कडेने. आता यावेळी आपण यामध्ये घालूयात 1 कप पाणी. पाणी घातल्यामुळे काय होईल तर आपल्याला भाजीला छान अशी ग्रेव्ही मिळेल. म्हणजेच त्यामध्ये जेव्हा आपण वांगा बटाटा टाकू त्यावेळी वांगा बटाटा सहज अशी ग्रेव्ही शोषून घेऊ शकतील आणि म्हणूनच आपण यामध्ये 1 कप किंवा अंदाजाने पाणी घालायचं. आता पाणी घालून घेतल्यानंतर चमच्याने एकदा मिसळून घेऊन याला एक उकळी येऊ द्यायची आणि उकळी आल्यावर यामध्ये आपण परतून घेतलेले वांगा बटाटा घालायचे. वांगा बटाटा छान असे मिक्स करून घेऊयात ग्रेव्हीमध्ये. जर का तुम्हाला ग्रेव्हीमध्ये कच्चे वांगे बटाटे घालायचे असतील तर तसेही तुम्ही घालू शकता, पण असे परतून घेऊन घातलेले वांगे बटाट्यामुळे भाजीला खूप छान अशी चव येते, ती वेगळीच असते. आता आपल्याला वांगा बटाटा ग्रेव्हीमध्ये शिजवून घ्यायचे आहे आणि त्यासाठी यावर झाकण ठेवून आपण हे वांगा बटाटा 3 ते 4 मिनिटांसाठी लो मीडियम फ्लेमवर शिजवून घ्यायचं आहे किंवा वांगा बटाटा पूर्णपणे शिजेपर्यंत आपण याला शिजवून घ्यायचं आहे. आता 4 ते 5 मिनटं वांगा बटाटा छान असं झाकून शिजवून घेतल्यानंतर आपण झाकण उघडूयात. तर तुम्ही इथे बघू शकता आपली भाजी इथे शिजून तयार आहे. वांगा बटाटा अगदी परफेक्ट शिजलेत, तसंच तर्रीसुद्धा अगदी मस्त आली आहे आणि छान असा सुगंधसुद्धा सुटला आहे. भाजी बनवताना जे आपण वाटण परतून घेतो त्याच्यामुळे त्या परतण्यावरच ही ग्रेव्ही अवलंबून असते आणि वाटण चांगलं परतून घेतलं की आपली ग्रेव्हीसुद्धा चांगलीच बनणार, यात काही शंका नाही. ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी मी तुम्हाला दाखवते. अगदी पातळही नाही किंवा अगदी सुकीही नाही, अगदी व्यवस्थित अशी कन्सिस्टन्सी या ग्रेव्हीला आलेली आहे. सर्वात शेवटी यावर अर्धा चमचा गरम मसाला आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आणि सर्व करायची. बघता क्षणी तोंडाला पाणी सुटेल अशी ही आपली चमचमीत झणझणीत ग्रेव्हीवाली वांगा बटाट्याची रस्सा भाजी बनवून तयार आहे. सर्व करताना तुम्ही कशाही सोबत सर्व करू शकता, अगदी अप्रतिमच लागते. मग तो गरमागरम वाफाळता भात असो, भाकरी असो, चपाती, पोळी, अगदी कशाही सोबत भन्नाट लागते. तर तुम्हीसुद्धा या पद्धतीची भाजी जरूर ट्राय करा, तुम्हाला नक्की आवडेल. रेसिपी कशी वाटली, आवडली असेल तर नक्की एक लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. तसंच पारिजात किचनला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन प्रेस करा. लवकरच भेटू अशीच एक नवीन रेसिपी घेऊन. तोपर्यंत बाय.